वर्ष झालं त्या गोष्टीला. संध्याकाळी 6:30ला नवरा ऑफिसमधनं घरी आला. अपार्टमेंटची लिफ्ट बंद होती. तो 7 जिने चढून वरती आला. बायकोनी दार उघडलं. नवरा 10 तासांनी आलेला आहे. लाईट आता लिफ्ट बंद आहे. तो दमून आलेला आहे. सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याला आत तरी येऊ देत. दरवाजातच त्याला म्हणाली, विपिन बूट काढू नको रे. तो म्हणाला, का? नाही नाही, खाली जा आणि जरा ब्रेड आण, मला सँडविच करायचे. तो म्हणाला, हे बघ लिफ्ट बंद आहे, आता मला खाली जायला लावू नको, मी खूप दमलोय. आत्ता तू पोहे कर, उद्याला सँडविच कर, उद्या येताना ब्रेड मी आणतो. विषय संपला होता ना. पोहे करायचे रिकामं व्हायचं. नाही नाही, मला सँडविच खाण्याचीच इच्छा झालेली आहे, तू ब्रेड आणच. तो म्हणाला, मी आता दमलोय, मी नाही जाणार. लगेच बडबड सुरू. या घरात माझ्या मनासारखंच काही होत नाही, काही मागितलं तर लगेच आणूनच देत नाही, मी कायम नकारच ठरलेला, याचं तोंडच वाकडं, माझं नशीबच फुटकं. अरे एक ब्रेड नशीब फुटकं. मग कपाटातल्या 100 साड्यांचं काय करायचं बाई? तरी तो शेवटी म्हणाला, मी जातो. आणि जायला निघाला की परत ऑर्डर, पुन्हा बेकरीचाच ब्रेड आण. इतर ब्रेड मी खात नाही. पुन्हा बेकरी 4 किलोमीटरवर. या रस्त्याला 42 सिग्नल आणि 22 स्पीड ब्रेकर आहेत. कधी पोचणार, कधी जाणार, कधी आणणार आणि कधी करणार आणि हा कधी खाणार. पोहे करायचे विषय संपत होता. रात्री 12:30 पर्यंत हे भांडण चालूच. तो गेल्यावर का आणायला आणि बेकरी त्याच्या दुर्दैवानी बंद. आता ही विश्वास ठेवणार का? त्यांनी सरळ मोबाईलवर फोटो काढला, तिला व्हॉट्सअपला पाठवून दिला, बेकरी बंद. तोपर्यंत स्वयंपाकघरातली भांडी बाहेरच्या खोलीत आली होती. आरडाओरडा चालू झाला होता. सगळं अपार्टमेंट डोक्यावर घेतलं होतं. हे वागणं आहे का? हा अक्रस्ताळेपणा चांगला आहे का? शेवटी त्यांनी 12:30ला मला फोन केला, अपर्णा ते जरा पुण्याला या ना. मला कोणी फोन केला की मी लगेच जात असते. आता मला सध्या बरं नाही आहे म्हणून जरा थोडेसे प्रवास होत नाहीये, पण मी प्रत्येकाच्या घरी जाते, बोलवलं की अजून जाते. मी गेले, काय समजावून सांगितलंय त्या पोरीला मी, ऐकायलाच तयार नाही. तिचं एकच म्हणणं, माझ्या लग्नाला 3 वर्ष झालेली, नवरा माझ्यावर प्रेम करत नाही. कशावरनं? तो मला ॲप्रिशिएट करत नाही. म्हणजे काय? म्हणजे सांगते ना म्हणे, मी नवीन साडी नेसली, आज चुकून कधीही मला म्हणत नाही, अरे वा वा वा, मी तुला साडी छान दिसते. मी कुठली भाजी फोडणीला टाका, हा कधी चुकून म्हणत नाही, अरे वा काय वास छान येतोय, कुठली भाजी करतेय. पानावर बसल्यावर कधी चुकून म्हणत नाही, काय भाजी छान झाली आहे. याला माझ्याबद्दल प्रेमच वाटत नाही, हा मला ॲप्रिशिएटच करत नाही, मला आता इथं राहायचंच नाही. हे काय भांडण आहे का? मी तिला किती सांगितलं, अगं सगळ्या पुरुषांना कौतुक करायला जमत नाही, एखाद्याला जमतं. तुम्ही सगळ्याजणी इतक्या जमल्या तुमच्या सकट, आज तुम्ही इतकी छान साडी नेसली, तुम्हाला म्हणाले का खूप छान दिसते?